मित्रांनो पाहू शकता आपण इकडे मटण घेतलेलं आहे. 1 किलो मटण आणलेलं आहे आणि मांडीकडचं मटण घेतलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गतारी अमावस्या आणि आपल्याकडे बरेच दिवसांनी मटण बनवणार आहोत. तर त्या मटणाची रेसिपी आणि मटणासोबत वडे आणि त्यानंतर चिकन 65ची पण रेसिपी असणार आहे. व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. टोपामध्ये तेल टाकत ठेवलेलं आहे. आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले टाकले. नंतर खडे मसाले टाकलेले आहेत. तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, त्यानंतर आता आपण कांदा, हिरव्या मिरच्या टाकणार आहे. कांदा मस्त सोनेरी होईपर्यंत भाजायचा. मित्रांनो पाहू शकता कांदा आता मस्त आपला फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपण आता आपला घरगुती मालवणी मसाला आणि त्यात थोडीशी हळद टाकणार. तर मसाला हळद टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये आपलं वाटण टाकणार आहोत. तर वाटण आपलं जास्त प्रमाणात असणार आहे. या वाटण बनवण्यासाठी ओलं सुका खोबरं दोन्ही घेतलेले आहे. त्यानंतर लसूण, आलं आणि कांदा या सर्वांना वाटून हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. सर्व मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायचं. मित्रांनो आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार. मित्रांनो आता हे आपण मिश्रण 2 ते 3 मिनिटं शिजू देणार आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपली पुढची प्रोसेस असणार. आता आपण याच्यात ताटली ठेवणार आहे. जी वाटण आपण त्यात ठेवलेलं त्यात पाणी टाकून आता ही ताटली आपण भांड्यावर ठेवणार. तर मित्रांनो पाहू शकता आता मस्त आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मटण टाकून मस्त मटण पाहू शकता. चाप पण आहे 2-3. आम्ही घेतलं तर मांडीकडचंच घेतो मटण. थोडीशी कढईची पण आहे. मित्रांनो आता आपण मटण शिजायला ठेवलंय. तरी अर्धा तास तरी जाईल ना मटण शिजायला. 1 तास. आपण मंद आचेवर ठेवलेलं आहे त्यामुळे 1 तास जाईल मटण शिजायला. आम्ही कुकरमध्ये वगैरे नाही लावत, असंच शिजवतो मटण.
आता तासाभराने आपण पुन्हा बघू मटण आपलं झालंय का तर मित्रांनो, आता एकीकडे मटण शिजतंय आणि आता आज आपली दुसरी रेसिपी पण असणार आहे, चिकन 65. तर मॅरिनेशन करून झालेलं आहे. पाहू शकता आपण त्यात लाल तिखट टाकलेली आहे, त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे, धने पावडर, जिरा पावडर, त्यानंतर रेडीमेड चिकन 65 मसाला टाकलेला आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, त्यानंतर एक अंडं टाकलेलं आहे फोडून, आणि आलं लसूणची पेस्ट आणि दही, हे सर्वांना एकत्र मिश्रण करून हे आपलं चिकन 65चं मॅरिनेशन तयार झालेलं आहे. आपण इथे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर मित्रांनो, आम्ही बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकन 65ला बोनलेस चिकनच घ्यायचं आणि 1 किलोच घेतलेलं आहे. आपलं मटण आपण 1 किलो घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही जास्ती घेतलेलं नाही, 1 किलोच घेतलेलं आहे. आता मस्त आपलं तेल पण तापलेलं आहे, आपण फ्राय करायला सुरुवात करूया. मित्रांनो, पाहू शकता आपले चिकनचे पीस मस्त फ्राय झालेले आहे. आता बाकीचे राहिलेले पीस पण फ्राय करून घेऊ. तर मित्रांनो, पाहू शकता आपलं आता सर्व चिकन फ्राय करून झालेलं मस्त, पाहू शकता कुरकुरीत आणि लाल लाल दिसत आहे. आता आपण त्याला आलं लसूण आणि मिरच्याच्या फोडणीमध्ये फ्राय करून घेऊया. इथे पाहू शकता मित्रांनो, आपलं मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. अजून थोडा वेळ ठेवणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता आपण आलं लसूणचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यानंतर इथे 5-6 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आणि मिरच्या घेतलेल्या अख्ख्या मध्ये चिरून घेतलेल्या, आणि आपण फ्राय करायला जी कढई वापरलेली तीच वापरली आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे. आता हे आपण पहिला त्यामध्ये आलं लसूण टाकून घेऊ. तेल तापलेलंच होतं. ते आलं आणि लसूण मस्त लालसर होईपर्यंत, सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेऊ. तर मित्रांनो, आपलं आता आलं लसूण फ्राय झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण मिरच्या फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता पण घेतो.
आपलं मटण शिजतं आणि आपली चिकन 65ची रेसिपी बनते. आता आपण मित्रांनो त्यामध्ये चिकनचे पीस टाकणार. दोन ते 3 मिनटं आपण मस्त फ्राय घेणार आहोत. मित्रांनो हा चिकन 65चं शोध आपल्या इंडियामध्येच लागलेला आहे. चेन्नईमधील एका हॉटेलमध्ये 1965मध्ये त्यांनी रेसिपी सर्वप्रथम बनवली. तर मित्रांनो आपलं मटण आता शिजलेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये आता आपण मटण मसाला टाकून घेणार आहोत. एव्हरेजचा मटण मसाला आहे रेडीमेड. अर्धा पॅकेट आपण यूज केलेलं आहे मटण मसाले. एक छान टेस्ट येते त्या मटण मसाल्यामध्ये. मटण आता शिजलाय बऱ्यापैकी. 5 ते 10 मिनटं अजून आपण शिजवणार आहे. त्याच्या आधी आपण मीठ टाकणार आहे. मीठ आपण सर्वात शेवटी टाकतो मटणामध्ये. इकडे आपली चिकन 65 रेडी झालेलं आहे. एक 10 मिनिटात आपलं मटण पण रेडी होईल. तोपर्यंत आपण इथे वडे बनवले घेत आहे. पीठ बनवलेलं आहे आपल्या वड्याचं. आता फक्त तळून घेणार आहे. एक कटारीचं मस्त छान पीठ आहे. मित्रांनो इथे पाहू शकता आपले वडे बनत आहे. आपण पीठ बनवून ठेवलेलं.